मी या ठिकाणी ऑटोमॅटिक चेंज ओव्हर स्विच याचं ऑपरेशन बघणार आहे. त्यामध्येच आपण बघणार आहे की मॅन्युअली चेंज ओव्हर जो स्विच आहे याचं कसं ऑपरेशन असतं. आणि जर का समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ITI संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण वेळ न गमावता बघू आपण या ठिकाणी. हा बघा या ठिकाणी मॅन्युअल चेंज ओव्हर स्विच आहे. पहिल्यांदा आपण मॅन्युअल बघू. मॅन्युअल बघितल्यानंतर बघा हा इथं दिला हेवी ड्युटी चेंज ओव्हर स्विच 32 अँपिअर 415 व्होल्ट. वरच्या साईडला गेलं तर ऑन, मध्ये गेलं तर ऑफ आणि खालच्या साईडला ऑन. म्हणजे या ठिकाणी असं जर दाखवलं तर बघा आपण ओपन करते. ओपन केल्यानंतर इथे एक हँडल दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी स्विचचं दिलेलं आहे. आता हा जो बघा या ठिकाणी दाखवत असताना तुम्हाला बघा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा म्हणजे RYB आणि एक न्यूट्रल. बरोबर. जर का समजा आता तुम्हाला या ठिकाणी जो चालू आणि बंद करायचा आहे तर या ठिकाणी हा जो मेन पॉइंट आहे हा, तर या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला चालू झाल्यानंतर आणि बंद झाल्यानंतर तुम्हाला सप्लाय हा असा या ठिकाणी यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जर समजा तुम्ही जनरेटरनं पण लावू शकता आणि या ठिकाणी तुम्ही सध्या MSCBचा पण सप्लाय लावू शकता. एक साईडला तुम्ही बघा या ठिकाणी लावा MSCBचा सप्लाय वर लावा. बरोबर. MSCBचा सप्लाय इन वर इथं पहिल्या ह्याच्यात R फेज, दुसऱ्या ह्याच्यात Y फेज, तिसऱ्या ह्याच्यात B फेज, चौथ्या ह्याच्यात न्यूट्रल. म्हणजे या ठिकाणी जर समजा तुम्ही काय करणार इथं जर आता जो स्विच आहे हा काय मध्यस्थी जर आला तर ऑफ होतो. बरोबर. तुम्हाला इथं वर दाखवलं होतं इथं काय होतं ऑफ होतो. आता या ठिकाणी तुम्ही सांगितलं तुम्हाला MSCB जर लावा इथं RYB न्यूट्रल आणि हा जर का तुम्ही असा ऑन केला तर बघा याची टोके या ठिकाणी जॉईंट होतं, याचं या ठिकाणी वायचं, या बीचं या ठिकाणी आणि न्यूट्रलचं या ठिकाणी जॉईंट होतं. म्हणजे हा काय झालं या ठिकाणी MSCBला सप्लाय आता चेंज झाला. ओके. आणि जे तुम्हाला घरगुती लोड जो द्यायचा आहे तर तो लोड आपण या ठिकाणी देतो मेन मुख्य याला वरच्या साईडला द्या किंवा खालच्या साईडला द्या. बघा ही जी मध्य पट्टी आहे ही या ठिकाणी काय केली जॉईंट केलेली आहे. इथं R फेजची R ला, Y फेजची Y ला, B फेजची B ला आणि न्यूट्रल या ठिकाणी जॉईंट केलेलं आहे. हा हे कुठे देणार आपण घरगुती लोडला. ज्या ठिकाणी आपल्याला लोड द्यायचा आहे घरगुती असेल इंडस्ट्रियल असेल ज्या ठिकाणचा लोड द्यायचा आहे तो या ठिकाणी आपण हे करायचा. फक्त आपण चेंज ओव्हर कशासाठी वापरतो एक तर MSCB किंवा या ठिकाणी जनरेटर चालू करायचं. आता MSCBचा आपण वर जोडलं, जनरेटरचा सप्लाय आपण खालच्या साईडला जोडायचा. इथं R, इथं Y, इथं B आणि इथं न्यूट्रल. ओके. मग आता जनरेटरचा जर चालू करायचं असला तर तुम्ही काय करणार पहिलं MSCBचा सप्लाय बंद करणार. ठीक आहे. मॅन्युअली काय केलं आपण बंद केला, हा आला मध्यस्थी. आता काय करतो आपण जनरेटर स्टार्ट करतो खालच्या साईडला. म्हणजे इकडनं जो जनरेटरचा सप्लाय इनपुट R फेज, इथं Y फेज, इथं B फेज, इथं न्यूट्रल आणि या ठिकाणी ही पॉईंट इथं कनेक्ट झालेलीच आहे. म्हणजे जो घरगुती लोड आहे तो या ठिकाणी तुमचा काय झाला चालू झाला. हे काय झालं मॅन्युअली चेंज केलं आपण या ठिकाणी जनरेटर आणि या ठिकाणी काय केलं आपण तुम्ही MSCBचा सप्लाय या ठिकाणी चालू केलं. अशा पद्धतीने हे चालू केले आपण. ठीक आहे. आता सेम याच्यामध्येच काय केलं ऑटोमॅटिक मध्ये केलं. ऑटोमॅटिक मध्ये करत असताना बघा या ठिकाणी काय केलं तर हा तुम्हाला 3 फेजचा दाखवला होता, या ठिकाणी हा सिंगल फेजचा दाखवतोय तुम्हाला. या ठिकाणी सिंगल फेजचा बघा MCB घेतला आपण या ठिकाणी इनपुट सप्लाय घेतला R आणि न्यूट्रल म्हणजे फेज आणि न्यूट्रल घेतला. या ठिकाणी MCB आपण या ठिकाणी ऑन केली. बरोबर. हे MCB ऑन केली, याचा जो फेज सप्लाय जो आहे या ठिकाणी घेतला R आणि Y याच्यासाठी फेज आणि न्यूट्रल साठी आणि इथनं लावला जनरेटरचा. आता या ठिकाणी जनरेटरनं लावता काय केलं की आपण तुम्हाला डेमो म्हणून दाखवतोय म्हणून या ठिकाणी L आणि N तर तो बघा न्यूट्रल आपण या ठिकाणी जॉईन केला आणि हा फेज इथून या ठिकाणी आपण कॉमन घेतला. हे जे समोरचे जे डोकं आहेत हे लोड जोडले आपण लोडसाठी. लोड म्हणून आपल्या घरात घरगुती लोडच्या याच्यात भरपूर असतो, जसं टीव्ही, फ्रीज, AC, मिक्सर, गिझर. त्याच्यापैकी आपण या ठिकाणी लॅम्प लोड घेतलाय. आता या ठिकाणी चालू झाल्यानंतर इंडिकेटर पण आपल्याला या ठिकाणी लावता येईल. आता या ठिकाणी बघा एक तुम्हाला चेंज ओव्हर करण्यासाठी आपल्याला मॅन्युअली आपण थोडंसं चेंज करण्यासाठी इथे दाखवलं मोटर आणि जनरेटर. हा जो आपण या ठिकाणी सप्लाय चेंज करतो जसं समजा तुम्हाला मेन्स असेल MSCBचा आणि जनरेटरचा तो तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी मॅन्युअली दाखवला. तसं जर समजा तुम्ही या ठिकाणी हे नाही लावलं तरी चालतं. या ठिकाणी जसं समजा तुमच्या घरातले लोड असेल आणि जनरेटर जर ऑन असेल केलेलं तर हे नाही लावलं तरी चालतं. तुम्ही या ठिकाणी असंही केलं तरी चालेल. मग आता या ठिकाणी बघा हा जो सप्लाय केला इथं तुम्हाला चालू आणि बंद करता येईल. चला स्टार्ट करा. बघा सप्लाय स्टार्ट केलं. ओके. आता काय केलं सध्या कंडिशनला बघा याच्यावर इंडिकेट काय दाखवतो मेन्सवर म्हणजे MSCBचा सप्लाय या ठिकाणी शो होतोय. MSCBचा सप्लाय शो झाल्यानंतर काय केलं की आपण या ठिकाणी आपल्या घरगुती लोड चालू झालाय. ठीक आहे. आता काय केलं की हा बटन आपण या ठिकाणी स्विच ऑन आणि ऑफ करू शकतो म्हणजे जनरली सारखं. आता काय केलं की हा सप्लाय बघा इथे मी काय करतो बंद करतो ऑफ करतो. ठीक आहे.
इथं सुद्धा ऑफ झालं. आता काय करणार मी या ठिकाणी जनरेटरचा सप्लाय ऑन करणार. ठीक आहे. आता इथून 10 सेकंदानंतर बघा इथं इंडिकेट होते. 10 सेकंदानंतर काय होईल आपला जो लोड आहे ऑटोमॅटिक चालू होईल या ठिकाणी. म्हणजे जे एमएससीबीची लाईट गेल्यानंतर 10 सेकंदानंतर काय केलं आपण जनरेटर ऑन केलं तसंच काय झालं या ठिकाणी लोड हा चालू झालेला आहे. ओके. अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी काय करू शकतो हे ऑटोमॅटिक चेंज ओव्हर स्विच आपल्या घरामध्ये लावू शकतो. घरगुती असेल, इंडस्ट्रियल असेल, छोटा मोठा उद्योग असेल त्या सगळ्या ठिकाणी याचा चेंज ओव्हर स्विच आपण या ठिकाणी लावू शकतो. ओके. परत एकदा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवतील. जर काय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशियन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा. त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया. तर पुन्हा एकदा सांगेल लाईक अँड सबस्क्राईब करा.